नमस्कार. मंथन वाहिनीमध्ये आपलं स्वागत. मी श्रीनिवास फडणीस. आजचा विषय आहे एकादशीचे महत्त्व, त्यात निर्जला एकादशीचे महात्म्य. आज निर्जला एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशी अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, म्हणजेच वर्षभरात साधारण 24 एकादशी असतात. भगवान श्री विष्णूने भक्ती, उपासना आणि दानधर्म यासाठी एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पुराणानुसार एकादशीचे व्रत केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. या दिवशी उपास करून भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा आणि भजन केल्याने पापांचा नाश होतो व जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळते. एकादशी केवळ धार्मिक परंपरा नसून आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मानली गेलेली आहे. निर्जला एकादशीचे महत्त्व. ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. सर्व एकादशीमध्ये सर्वश्रेष्ठ ही एकादशी मानली जाते. अन्नासोबत पाण्याचाही त्याग केला जातो, म्हणून या एकादशीला निर्जला असे नाव पडले आहे. पुराणकथेनुसार भीम यांना अन्नाशिवाय राहणे कठीण जात होते, त्यामुळे त्यांनी व्यासमुनी यांना उपाय विचारला. तेव्हा व्यासमुनींनी वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य मिळवण्यासाठी निर्जला एकादशीचे व्रत भीमाला सांगितले. त्याला सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते असे त्यांनी यावेळी सांगितले. निर्जला एकादशी श्रद्धेने पालन केल्यास सर्व पापांचा नाश होतो, मोक्षप्राप्तीचाही मार्ग सुकर होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. या दिवशी पाण्याचं दान करावं, वस्त्रदान करावं आणि गरजूंची सेवा करावी असं मानलं गेलेलं आहे. एकादशी आपल्याला संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देते. निर्जला एकादशी हे व्रत भक्ती, त्याग आणि सेवाभावी यांचं एक प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने श्रद्धेनुसार एकादशीचं व्रत करावं असं विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही एकादशी अत्यंत पुण्य मानली गेलेली आहे. वर्षभरामध्ये प्रत्येक एकादशी येते. महिन्यातून 2दा एकादशी येते. प्रत्येक एकादशीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ही एक विष्णूची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे निर्जला एकादशीचं म्हणजे काहीच फराळ न करता, पाणीसुद्धा न पिता ही एकादशी केली जाते. यामुळं आत्मिक शुद्धी, आत्मिक शांती, सद्विवेक आणि सद्विचार प्राप्त होतात असं मानलं गेलेलं आहे. हा एकादशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि मंथन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.